नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, दुष्काळी अनुदान यादी जाहीर करण्यात आलेले प्रत्येक तालुक्यांची यादी तुम्हाला पाहता येणार आहे. तुमच्या गावाची यादी तुम्हाला पाहता येणार आहे. आता ही दुष्काळी यादी कोठे पाहायची आणि ही यादी तुम्हाला कोठे मिळणार, त्यानंतर KYCसाठी काय नंबर लागेल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. KYC केली तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहेत अनुदानांचे पैसे मिळणार आहेत, नाहीतर तुम्हाला अनुदानांचे पैसेसुद्धा मिळणार नाही आहेत. त्यामुळे दुष्काळी यादी पहा आणि अनुदानांची KYC करा. आता तुम्हाला दुष्काळी अनुदानाची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती जवळच्या CSC सेंटरवर तुम्हाला मिळेल. म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर तुम्हाला जे आहेत दुष्काळी अनुदानाची यादी जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे ग्रामपंचायतच्या ठिकाणी सुद्धा असते आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन जे दुष्काळी अनुदानाची यादी बघू शकता. आता दुष्काळी अनुदान यादीमध्ये एक विशिष्ट नंबर असतो. आता तो विशिष्ट नंबर तुम्हाला लिहून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या जवळच्या जे CSC म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन जे आहे तुम्हाला KYC करावी लागेल. KYCसाठी तुम्हाला आधार नंबर लागेल. आधार नंबरला तुमचं थंब जे आहेत त्याद्वारे सुद्धा KYC करता येते किंवा दुसरं OTPद्वारे सुद्धा KYC करता येते. अकाउंट नंबर त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला IFSC कोड असेल, त्याचबरोबर आधार नंबर असेल, याही बाबी त्या ठिकाणी दुरुस्ती करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा दाखवलेले असतात आणि ते तुम्ही बघू शकता ती यादी. आता यादी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले तुमच्या गावाची तुमच्या तालुक्याची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे, तुमचं गाव जे आहे दुष्काळमध्ये असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी यादी मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.